नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत? आपल्याला आज एक असा एक चांगला बिझनेसविषयी आपण चर्चा करूया. तो बिझनेस आहे एकदम म्हणजे परफेक्ट बिझनेस आहे तो. खूप चालणारा पण आहे आणि रोज कमी वेळामध्ये का आपल्याला एक चांगला अ, नफा देणारा बिझनेस असं म्हटल्यास वावगे होणार नाही. तरी मित्रांनो, आपण दिवसभर काम करतो किती 5 हे 8 घंटे आपण रोज 8-10 घंटे काम करतो. पण तो आपला पूर्ण दिवस इतक्या कमी पैशामध्ये पण आपण मजबुरीमुळे काम करत असतो. पण आपण थोडा आपण विचार असं डोक्यामध्ये हे करत नाही की अ, क कमी वेळामध्ये आपण कसे पैसे कमवू बाबा आणि आपण अशी कोणती आपल्या डोक्यामध्ये आयडिया पण असं सुचत नाही की चला आपण एक थोडा वेळ असं कोणता बिझनेस बघूया की थोड्या वेळामध्ये आपल्याला एक चांगला पैसा कमवून देईल. तर या मित्रांनो, आपण आज असा एक बिझनेस बघूया की त्या बिझनेसमधून खरंच सकाळी आपण थोडा वेळ जरी केला तरी पण आपल्याला एक दिवसभराची कमाई अ, मिळण्याची चांगली त्यात संधी आहे. म्हणून मी एक असा आज एक बिझनेस निवडलेला आहे, की तो बिझनेस सकाळी जरी आपण 1-2 तास जरी केला, तरी आपली दिवसभराची कमाई त्यात सहजपणे निघते आणि आपण हा जर बिझनेस टिकून केला, म्हणजे त्यात जर आपण सातत्य ठेवलं कंटिन्यू, तर खरंच आपल्याला त्या बिझनेसमधून एक चांगला पैसा आपल्याला भेटू शकतो आणि आपला ब्रँडसुद्धा म्हणजे अ, बनू शकतो. म्हणून हा बिझनेस एक रेग्युलर चालणारा बिझनेस आहे आणि तो काही जास्त म्हणजे त्याला पैसा पण एवढा जास्त लागत नाही. हा बिझनेस खूप लोकं करत आहेत. ते एक चांगला पॉईंट जरी आपण पकडला, तर त्या पॉईंटवर आपण दर दिवस जर त्या वेळात जाऊन थांबलो, तर मला वाटतं की रोज ₹1000 तरी सहज आपण कमवू शकतो. तरी हा बिझनेस आहे मित्रांनो. एक भन्नाट बिझनेस म्हटलं तरी त्यात काही हे नाही. म्हणून हा बिझनेस एक चौकामध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी, बस स्टँड, रेल्वे स्टेशन जिथं ज्या माणसांची जास्त एकत्र जमण्याची जागा असते किंवा असं नाका म्हणा, अशा ठिकाणी जर आपण रोज 1-2 तास जरी थांबलो, तरी हा आपला 1-2 तासामध्ये चालणारा बिझनेस आपल्याला दिवसभराची कमाई नक्कीच देणारा बिझनेस आहे. म्हणून मग आपण या बिझनेसविषयी जरी आपण इन्व्हेस्टमेंटचा जरी विचार केला, तर त्यात इन्व्हेस्टमेंट पण इतकी जास्त नाही, की एक खरंच त्याला जास्त पैसे लागतील आणि तो बिझनेस आपल्याला अ, करता येईल का नाही, असंही काही नाही. त्याला स्किल एवढी मोठी काही स्किल पण लागत नाही किंवा काही त्याला एवढं ज्ञान पण ची काही गरज नाही. कोणी पण हा एक साधा बिझनेस दिसायला साधा वाटतो, पण त्यात खरंच आपल्याला एक चांगली संधी आहे मित्रांनो. तरी हा बिझनेस प्रत्येकाने किंवा तुम्हाला जरी इमॅजिन करून बघा तुम्ही किंवा तुम्हाला जर आवडला, तर तो बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो. म्हणून या बिझनेसविषयी आपण आज चर्चा करूया आणि तो बिझनेस आहे गरमागरम पोहे. गरम पोहे सकाळी-सकाळी नाश्त्याला आपण आपल्याला घरी घाई-गडबड असते कामावर जाण्याची किंवा असं बाहेर जाण्यासाठी आपण सकाळी-सकाळी घराच्या बाहेर पडतो आणि हे आपल्याला घरी वेळ वेळ मिळत नाही. आणि आजकाल कसं झालं माहिती आहे का, नाश्ता करायची बाहेर सवय झालेली आहे प्रत्येकाला. म्हणून चालता-चालता आपण चहा-पोहे सहज एका ठिकाणी थांबून 5-10 मिनिटांमध्ये चहा-पोहे करू शकतो. म्हणून आजकाल घरी कोणीच नाश्ता करत नाही. जास्ती करून बाहेरच नाश्ता-पाणी असं चालतंय. म्हणून मित्रांनो, हा गरम गरम पोह्याचा व्यवसाय खूप एक चांगला बिझनेस म्हणता येईल. गरम पोहे एक 5 किलो पोहे जर आपण दर दिवस हे केले एका चौक म्हणा किंवा रेल्वे स्टेशन, एस-टी स्टँड अशा बस स्टँडच्या ठिकाणी जर 1-2 तास जरी सकाळी 7 ते 9 पर्यंत जरी थांबलो आपण, ते एक 4-5 किलो पोहे घरी बनवून टेस्टी बनवून न्यायचे आणि त्या ठिकाणी एक टेबल, एक बिसलरी बाटली आणि प्लास्टिकचे एक 100 ग्लास जरी नेले सोबत आणि
एका टेबलवर आपला 5 किलो पोहे बनवून घरीच एका डब्यामध्ये भरून असे न्यायचे आणि त्या आपलं एक बॅनर छापायचे किंवा एक असं शाळेची पाटी घेऊन त्यावर लिहायचे की गरम पोहे ₹20 प्लेट किंवा ₹25 प्लेट, ₹15 प्लेट असं तुमच्या ह्याच्या मनाप्रमाणे त्याच्यावर भाव लिहायचे पाटीवर त्या. गरम गरम पोहे ₹15 प्लेट, गरम पोहे ₹20 प्लेट, गरम पोहे ₹25 प्लेट असं त्याच्यावर जर लिहून जरी असं ठेवलं समोर, तरी पण गिराईक आपल्याला सहज त्या गिरायकाच्या लक्ष जाते आणि आपला जो पोह्याचा धंदा आहे गरम पोह्याचा, तो सहज आपला अ, चालतो. म्हणून गरम पोह्याचा व्यवसाय सकाळी-सकाळी जरी 2 तासामध्ये केला मित्रांनो, तर आपली दिवसभराची कमाई सहज निघून जाते. म्हणून हा गरम पोह्याचा व्यवसाय हा मला एक चालणारा बिझनेस वाटतो. म्हणून मी याविषयी आज थोडी आपल्याशी चर्चा करत आहे. तरी आपल्याला कसं वाटते ते हा व्यवसाय? तरी कमेंट करून मला कळवा जरूर. आणि हा हा व्यवसाय 100% चालतोच आणि आजकाल बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे, की गरम पोहे, शिरा, उपीट असे म्हणजे स्टॉल मी पाहिलेले आणि त्या त्या ठिकाणी इतकी गर्दी जमते, की अं, त्यांना द्यायलासुद्धा आपल्याला म्हणजे इतके गर्दी गिरायकाची गर्दी असते. म्हणून हा 100% चालतोच बिझनेस. हा बिझनेस चालू करायला काहीच हरकत नाही मित्रांनो. त्यात एक लिंबू, थोडासा कांदा जरी त्याच्यासोबत दिला, तरी टेस्ट थोडी पोह्याची वाढते आणि आपल्याला गिराईक अट्रॅक्शन होतं आपल्याकडे. म्हणून हा चौकात किंवा स्टँडवर, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी जरी तुम्ही 1-2 तास जरी रोज कंटिन्यू सातत्यात ठेवलो, तर आपल्याला हा दुसरा बिझनेस आपल्याला हे करायची गरज नाही किंवा आपल्याला दिवसभर कुठं काम करण्याची आवश्यकता पण पडणार नाही. हा दिवसभराची कमाई देणारा बिझनेस आहे मित्रांनो. हा बिझनेस जर चालू केला तर तुमचा वरचेवर म्हणजे वाढत जाणारा बिझनेस आहे, पण त्यात लॉस तर 0% लॉस आहे. म्हणून हा बिझनेस चालू करायला काहीच हरकत नाही. आणि याला काही मोठी स्किल किंवा याला याला काही भांडवल किंवा जास्त पैसे खर्च असं इतकं पण काही हे नाही, त्याला खर्च लागत नाही. म्हणून हा बिझनेस चालू केल्यास तुमची त्वरित म्हणजे कमाई चालू होईल आणि आपल्याला 4 पैसे त्यातून भेटू शकतात. तरी मित्रांनो, हा गरम पोह्याचा धंदा किंवा व्यवसाय जर तुम्ही केला चालू, तर आपल्याला त्यात नक्कीच पैसे भेटतील आणि हा दिवसभर काही म्हणजे असं एका ठिकाणी थांबायचा व्यवसाय नाही. 1-2 तासामध्येच आपण त्यात कमाई करून दिवसभराची घरी जाऊ शकतो. म्हणून हा बिझनेस चालू करा. तुम्हाला आवडला तर अ, अ, बघा तुम्ही करून 1-2 महिने चालू तर करून बघा. म्हणजे तुम्हाला त्यात जर इंटरेस्ट असेल तर तुमचा द व्यवसाय वाढतच जाणार आहे पुढे चालून. म्हणून हा व्यवसाय मला आवडला आणि म्हणून मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हा बिझनेस चालवण्यासाठी किंवा आपण आपण करावा अशी अ, माझी तरी इच्छा आहे. म्हणून मी हा बिझनेस केल्यास यात आपल्याला 100% यश मिळणारच आहे. म्हणून हा बिझनेस मित्रांनो चालू केल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगलीच दिवसेंदिवस प्रगती होणार आहे. म्हणून हा एक छोटा दिसणारा बिझनेस आहे, पण त्यात आपल्याला चांगला रोज पैसा पण भेटणार आहे. म्हणून या बिझनेस गरम पोहे, चहा चहा तुम्ही एक जरी आयटम ठेवला, गरम पोहेच फक्त, त्यात दुसरा चहा वगैरे असं जर ते वाढवलं तर तो पण चालतो. पण तुम्ही गरम पोहे तरी चालू करा पहिल्या स्टार्टिंगला. एक 5 किलो पोहे रोज घरी बनवायचे टेस्टी. थोडे त्याला टेस्ट येण्यासाठी थोडे हे टाकायचे. त्यात थोडं गिरायकाला आपल्या टेस्ट पण लागली पाहिजे. त्याची क्वालिटी जर चांगली असेल, तर आपण दर दिवस मग ते आपलं रेग्युलरच गिराईक होणार आहे. म्हणून आणि एक जागा अशी पकडायची, की दर दिवस त्या जागी आपण त्याच वेळामध्ये थांबायला पाहिजे. गिराईक ऑटोमॅटिक येतं मित्रांनो आणि तो गिराईक आपला रेग्युलर गिराईक बनतो आणि आपण सातत्यात ठेवायचं त्या जागी 1-2 महिने कंटिन्यू त्या एकाच ठिकाणी. गिराईक जरी सुरुवातीला कमी आले, तरी पण आपण तिथून ती जागा आपण सोडायची नाही. त्या जागी म्हणजे दर दिवस आणि त्या कोणत्या वेळात आपण सकाळी 7 ते 9 याच वेळामध्ये तिथं आपण हजर असायला पाहिजे. म्हणजे आपण बघा तुम्हाला गिराईक किती भेटेल आणि तुमचा धंदा किती होईल रोज. तरी मित्रांनो, हा बिझनेस गरम पोह्याचा तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हा बिझनेस चालणाराच बिझनेस आहे. आपण काय आलतू-फालतू चर्चा करत नाही. म्हणून हा बिझनेस चालू करावा असे मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि या बिझनेसकडे आज सुशिक्षित बेकार किंवा असे कामं हुडकीत फिरणारे किंवा कंपन्यांनी 10-10, 12-12 तास काम करणारे जे असतात,
त्यांच्यासाठी तर खूप चांगली संधी आहे. म्हणून हा बिझनेस चालू करावा. आपलं कमी भांडवलामध्ये आणि कमी वेळामध्ये आपल्याला एक चांगली कमाई देणारा बिझनेस आहे. म्हणून हा बिझनेस चालू करा आणि आपल्या प्रगतीला अ, चालना देण्याचा प्रयत्न करा आणि आपण चांगले आपल्या जीवनामध्ये खूप पैसे कमवा, निरोगी राहा, सुखी राहा आणि हा बिझनेस आपल्याला कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो. धन्यवाद.